तर आज ब्लॉगमध्ये एवढं मोठं झाड कसं काय पडलं हे सर्व काही सांगतो. ब्लॉग शेवटपर्यंत पाहा. तेवढं मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती असेल की माझ्या घराचं काम सुरू होतं, कारण तुम्ही डेली ब्लॉग माझे रोज बघता डेली ब्लॉग. तर आज सगळं मटेरियल येणार होतं. सगळ्यात पहिले जे लोखंड ते आलं होतं, मग विटा रेती हे सर्व काही आलंच होतं. तर तेवढ्या वेळात सिमेंटची गाडी आहे ते पण आली होती. तर म्हटलं धूळ खूप उडून म्हणून आपण सगळ्यात पहिले दुपट्टा बांधून घेतला, आणि जे सिमेंटचे पोते आहे ते मी घरातच घेऊन घेतले, कारण काही दिवसांना असं पावसाचं वातावरण आहे, म्हटलं सिमेंट खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून. आणि जर त्यांचं काम जे सुरूच होतं, तर तेवढ्या वेळात जो अलर्ट आहे तो आला होता माझ्या मोबाईलवर. मला पहिले तर वाटलं कसं शाळेत, पण तो होता हीट वेव्हचा. पण कायचा थोड्या वेळात पाऊसच सुरू झाला. म्हटलं जे आपली पाण्याची मशीन आहे त्याच्यात म्हणजे जे पॉलिथिन वगैरे ते लावून घेतली. तर मला वाटलं पाणी थोडंसं कसं येईल, पण पाणी इतकं आलं की खूपच. आणि त्याच्यासोबत हवा तर खूपच होती. पण एवढं पाण्यात पण मी ब्लॉग बनवणं सोडला नाही, कारण तुम्हाला माझे ब्लॉग खूप आवडतात, मला असं माहीत पडलं. तर इतकं पाणी आलं आणि त्याच्यासोबत गारपीट पण खूप झाली. मग आता जे एरियातलं जे झाडं वगैरे पण पडले होते ते बघण्यासाठी गेलो, सगळं पाणी वगैरे थांबल्यावर. तर 2 ठिकाणची झाडं पडली होती, आणि 2 ते 3 तास तर आमच्याकडची लाईन पण सगळी बंद होती, कारण जे झाड आहे ते पूर्ण लाईनच्या खांबावरच पडली होती. तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघू की आपलं जे घराचं जे खाली बेस आहे तो कसा बनणार आहे. तर अशाच ब्लॉगसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.